हॅलो, सर्वांना नमस्ते. चला तर मग आज बोलूया मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीच्या 86व्या भागाकडे. रोहितनं राणीला हॉस्पिटलच्या खाली येऊन हॉर्न देत गाडीत बोलवून घेतली आणि दरवाजा लॉक करून तिला किस करत होता. क्षणभर राणीसुद्धा शहारली. तिच्याही शरीरात काहीतरी वेगळी हालचाल सुरू झाली आणि तिचे श्वास फुलले आणि तीही तोडी त्याच्यासोबत वाहवत गेली. आणि रोहितने त्याचे नशिले डोळे तिच्या डोळ्यात घातले आणि राणीने तिचे काहीसे मादक झालेले डोळे मिटून घेतले आणि एक क्षणाला तिलाही खूप बरं वाटलं. हे सगळं आज त्यानं अचानक असं का केलं, त्याला हे सगळं का करू वाटलं, असा विचार तिच्या डोक्यात आलाच नाही. आणि आता रोहितनं तिचं डोकं घट्ट पकडून ठेवलं होतं. तिचे ओठ चोखू लागला आणि राणीला आता काय होत होतं हे ती सांगू शकत नव्हती. तिलाही काही समजत नव्हतं. तिनंही रोहितभोवती तिच्या हातांची मिठी मारली. त्यानंही तिला मिठीत आवळलं आणि तिचे ओठ सोडले आणि तिच्या मानेवर, गळ्यावर, गालावर किस करायला लागला. आणि त्यामुळे राणी आणखीन शहारत चालली होती. त्याच्या स्पर्शानं बेधुंद झाली होती आणि तो पुन्हा तिच्या ओठांकडे आला. तसा त्याच्या दारूचा वास तिच्या नाकात घुसला आणि ती भानावर आली आणि तिनं त्याला पाठीमागं ढकलला आणि अविश्वासाने आणि रागाने त्याच्याकडे बघायला लागली. आणि रोहितनं सुद्धा तिच्याकडे बघितलं आणि तिच्या पूर्ण शरीरावरून त्यानं त्याची नशिली नजर फिरवली. आणि तो तिला मिठीत घेऊन पुन्हा किस करणार इतक्यात तिनं दोन्ही हातांनी त्याच्या छातीवर दाब दिला आणि पूर्ण ताकदीनिशी त्याला मागे ढकलला आणि म्हणाली, हे काय करताय तुम्ही? आणि रोहित आता नशेत होता आणि तो म्हणाला, काय करतोय म्हणजे? किस करतोय आणि तुला एंगेज करतोय. राणी म्हणाली, एंगेज करतोय आणि ते असं? तुम्हाला असं करताना लाज नाही वाटली? सर, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी स्वतःला तुमच्याकडे पूर्ण सुरक्षित समजत होते, पण तुमचे इरादे ठीक नाहीत, असं म्हणून तिनं दरवाजा उघडला आणि पळतच पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेली. आणि जे झालं ते आठवून ती रडायला लागली. रोहितला तर आता कळतच नव्हतं की ती अशी का करते. तिला हे सगळं आवडलं की नाही हे कळायला काही मार्ग नव्हता. एकीकडे तो घटस्फोट घेणार आहे तिच्याकडून आणि घटस्फोट घेण्यानेच त्याला माझा असा गैरफायदा घ्यायचा आहे असं राणीला वाटलं. माझा गैरफायदा घेणार आणि सोडून देणार आणि दुसरीसोबत लग्न करणार. किती नीच आहेत रोहित सर. त्यांचे विचार खूप घाणेरडे आहेत असं तिला वाटलं. आणि आता रोहितलाही वाटलं ती एंगेज झाली, ती आता मनोजचा विचार करणार नाही आणि तो घरी गेला. आणि त्यालासुद्धा हवेवर तरंगल्यासारखं हलकं वाटत होतं. तिचा पहिला किस घेतल्यानंतर रोहितने आज खूपच मोठं धाडस केलं होतं. आणि कुठे आय हेट गर्ल्स म्हणणारा रोहित आणि कुठे हा आज चक्क राणीला किस करणारा रोहित. खूप म्हणजे खूप आमूलाग्र बदल झाला होता त्याच्या आयुष्यात राणी आल्यापासून, असं त्याला वाटलं. आणि घरी जाऊन तो झोपला आणि रात्रभर तिच्याच स्वप्नात तो होता. आणि राणी आय लव्ह यू, राणी आय लव्ह यू असं म्हणून तिच्या उशीला मिठी मारून झोपत होता. आणि रोहितला आता पक्क राणीचं वेड लागलं होतं असं म्हणायला हरकत नव्हती. आणि राणीला मात्र आता त्याच्यापासून भीती वाटत होती. त्याचा राग येत होता. ती त्याचा तिरस्कार करायला लागली होती. तिलाही लवकर झोप येत नव्हती. जे झालं ते सतत तिला आठवायचं आणि त्यामागे सुद्धा रोहितचा काहीतरी घाणेरडा हेतू दिसायचा. आणि आता सकाळ झाली. राणी केस धुवून आली. तिने तिचे ओले केस त्याच्या अंगावर झटकले
तसं रोहितनं तिचा हात पकडला आणि तिला जवळ खेचून घेतली. पुन्हा अंगाखाली घेऊन तिच्या गाऊनची नाडी सोडली. तशी राणी तिथून सटकली आणि तिनं आणून ठेवलेली मोगऱ्याची फुलं तिनं त्याच्या अंगावर उधळली. आणि रोहितनं पुन्हा तिला मिठीत पकडली आणि गोल गोल फिरवली, बेडवर आणून ठेवली आणि तिच्या तोंडात तोंड घालून पुन्हा किस करायला लागला. इतक्यात दरवाजावर थाप पडली आणि रोहित भानावर आला आणि त्याचं स्वप्न तुटलं. आणि जानकी म्हणाली, रोहित उठलास का? आणि रोहित हसायला लागला त्याचा वेडेपणा बघून आणि स्वतःलाच आरशात बघून म्हणाला, रोहित, आज तुझ्या चेहऱ्यावर इतका ग्लो का आला आहे? क्या राज है? तू खरंच प्रेमात पडलास का? खरं खरं बोल, माझ्याशी खोटं बोलू नकोस. असं म्हणून तो मनाशी हसत होता. एकटा एकटा दातानं ओठ चावून लाजत होता. आणि हे मिरॅकल कसं झालं? फक्त राणीमुळे, असं वाटून मोबाईलमधल्या तिच्या फोटोला वारंवार किस करत होता आणि म्हणत होता, आता मी तुला एंगेज केलं, आता तू कोणाचाही विचार नाही करू शकत. आता पटकन आपला घटस्फोट होईल आणि मग मी तुला पुन्हा प्रपोज करणार आणि पुन्हा आपलं लग्न होणार आणि तुझ्याही सगळ्या इच्छा पूर्ण करणार मी. आणि जानकी म्हणाली, रोहित उठलास का बेटा? आणि रोहित म्हणाला, आलो आई. आणि तो त्याचं आवरून बाहेर आला. आणि जानकी म्हणाली, राणीचा फोन आला होता का? काल फोन आला होता आणि आईकडे जाते असं म्हणाली, बाकी काहीच नाही सांगितलं तिनं. तुम्हा दोघात सगळं ठीक आहे ना? आणि रोहित हसून म्हणाला, हो आई, आम्हा दोघात आता सगळं ठीक होणार आहे. आणि जानकी म्हणाली, बरं होईल रे बाबा, पटकन काय ते मिटवून टाका तुम्हा दोघातलं. आणि जानकीला तुम्हाला, आई टिफिन देतेस का गं घरचा? अगं राणी आणि तिचा भाऊ हॉस्पिटलमध्ये आहेत. तिच्या भावाचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता आणि म्हणून ती गेली आहे. जानकी म्हणाली, अगं बाई, असं का? आम्हाला तर काहीच माहीत नाही. राणीनं फोन केला होता पण काहीच नाही सांगितलं, फक्त आईकडे जाते असं म्हणाली. रोहित म्हणाला, मला तरी कुठं काही सांगितलं, मला बाहेरून कळालं आणि म्हणून मी गेलो होतो. आणि मल्हारराव म्हणाले, रोहित, तिनं तुला सगळ्यात आधी फोन करून सांगायला हवी होती ही गोष्ट, पण तिनं तसं केलं नाही. आणि तू म्हणतोस की तुम्हा दोघात सगळं ठीक आहे? मला तर हे नॉर्मल वाटत नाही. तिनं तुझ्या आजारपणात खूप सेवा केली तुझी, आता तिची पूर्ण तू मदत कर. रोहित म्हणाला, हो बाबा. मग जानकीनंही पटकन टिफिन बनवायला सांगितला आणि म्हणाली, घेऊन जा. आणि रोहितनं बेडरूममध्ये येऊन पुन्हा सकाळी सकाळी राणीला फोन केला, पण तिनं फोन घेतला नाही. तिचा आता चांगलाच गैरसमज झाला होता रोहितबद्दल आणि आता मी त्या घरात जाणार सुद्धा नाही असं तिनं ठरवलं. नक्कीच आता ते पुढचं काहीतरी करतील, माझ्यासोबत रात्र घालवतील, मिलन करतील आणि मला सोडून देतील माझा फायदा घेऊन, असा तिचा गैरसमज झाला. आणि तो टिफिन घेऊन हॉस्पिटलमध्ये रोहित गेला. जाता जाता नेमका मकरंदचा फोन आला आणि रात्री काय काय केलंस रे असं तो विचारायला लागला. आणि रोहित खुश होऊन म्हणाला, फायनली मी हिम्मत केली आणि तिला किस केला, पण आता ती माझा फोन नाही उचलत. काय झालं असेल रे मंकू? मकरंद म्हणाला, या मुली अशाच असतात रे, आता ती थोडी नखरे करणार, तू तिच्या मागे पुढे करावं असं तिला वाटत असेल. रोहित म्हणाला, आता तिच्याकडेच निघालो आहे, चल ठेव फोन. आणि रोहित फार खुश होत राणीकडे गेला तर नेमकं त्या आधीच मनोज नाश्त्याचा डबा घेऊन आला होता आणि राणी तिच्या भावाला खाऊ घालत होती. मनोज बाजूला बसला होता. रोहितनं ते बघितलं आणि तोंड वाकडं केलं आणि गुपचूप आतमध्ये आला. आणि रोहितला बघून मनोज उठला आणि म्हणाला, अरे सर, तुम्ही या ना. आणि रोहित थोडा रूढ आवाजात म्हणाला, तू कधी आलास? असं वाटतंय की बराच वेळ झालास इथेच आहेस. झोपला होता का नव्हता, की पहाटे पहाटे येऊन बसलास? तसा मनोज संकोचला आणि रोहितला नाही आवडलं त्यानं इथं आलेलं हे त्याला कळलं. आणि राणीला
मनोज म्हणाला, राणी मी जातो. आणि तो निघाला तशी राणी म्हणाली, थांब मनोज, तू कुठेही जायची गरज नाही. आता हे कोणाचं घर नाही जे तुला हाकलून देतील. आणि ते इथे कशाला आलेत कुणास ठाऊक. आणि रोहित म्हणाला, राणी मी टिफिन घेऊन आलो आहे, तुम्हा दोघांसाठी नाश्ता घेऊन आलो आहे. आणि राणी म्हणाली, गरज नाही. त्यातही कसला तरी स्वार्थ लपला असेल. आणि हे ऐकलं तसं रोहितला थोडा रागच आला, पण तरी त्यानं राग कंट्रोल केला. आणि दोघांमध्ये रात्री जे काही झालं त्यामुळे राणी खुश नाही का? ती असं का बोलते? बहुतेक मी तिच्या मागे पुढे करावं अशी तिची अपेक्षा आहे का, असं त्याला वाटलं. आणि या मुलीपणा अजिबात मनाचा थांगपत्ता लागू देत नाहीत. सरळ सरळ कुठली गोष्ट बोलतच नाहीत असं मनात म्हणाला. आणि राणी त्याच्याकडे बघून म्हणाली, सर निघताय ना आता? घटस्फोटाचे पेपर घ्या आणि मग या. तसा मनोज हे ऐकून थक्क झाला आणि मला, राणी अगं असं काय करतेस? काहीही बोलू नकोस सरांना. राणी म्हणाली, मनोज तू गप्प बस, मध्ये मध्ये बोलू नकोस आमच्या. आणि रोहित म्हणाला, मनोज तू बाहेर जा, मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे. तशी राणी रागात म्हणाली, मनोज कुठेही जाणार नाही. रोहित म्हणाला, ओके राहू दे. मग राणी तू बाहेर ये, त्याला इथेच थांबू दे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि राणी म्हणाली, जे काही बोलायचं असेल ते इथेच बोला. रोहित म्हणाला, राणी इट्स पर्सनल. तुला तुझी पर्सनल लाईफ सगळ्यांसमोर उघडी करून दाखवायला आवडत असेल, पण मला नाही आवडत. माझी पर्सनल लाईफ पर्सनल आहे, पब्लिक नाही. असं म्हणून त्यानं मनोजकडे रागावून बघितलं. आणि राणी म्हणाली, ठीक आहे, येते बाहेर, तुम्ही बाहेर चला. असं म्हणून तिनं त्याला बाहेर पाठवला. आणि मग राणीसुद्धा बाहेर आली. आणि जाताना मनोज तिला म्हणाला, राणी वेड्यासारखं काही बोलू नकोस. हे घटस्फोटाचं काय मध्येच, सर रागाला जातील असं काही करू नकोस. आणि राणी काहीच न बोलता बाहेर गेली. आणि रोहित समोर हाताची घडी घालून त्याच्याकडे रागात बघत म्हणाली, बोला काय बोलायचं आहे? राणी आणि तिचा तो अवतार आणि ॲटिट्यूड बघून रोहित मनात म्हणाला, तिच्यावर तर काहीच फरक दिसत नाही. मी रात्री किस घेतला त्याचा राणीवर काहीच परिणाम नाही का? रोहित असा विचार करतात. आणि राणी पुन्हा म्हणाली, बोला पटकन. आणि रोहित म्हणाला, राणी 4 दिवसांनी UGCची दिल्लीवरून टीम येणार आहे, तुझी तयारी आहे ना? आणि राणी म्हणाली, हो माझी तयारी आहे. आणि जी काही तयारी असेल ती मी उद्याच तुम्हाला कॉलेजमध्ये दाखवेन, त्यासाठी इथं यायची गरज नव्हती तुम्हाला. आणि रोहित गप्पच बसला. आणि मी रात्री उगीच तसं केलं का? राणी आणखीनच चिडली असं त्याला वाटलं होतं. पण खरं तर राणी चिडली होती त्याच्या त्या लव्ह लेटरमुळे. त्यामुळे तिचा गैरसमज झाला होता हे त्याला अजूनही माहीत नव्हतं. मेघनानं खूपच चांगला गेम खेळला होता आणि राणीही काही बोलत नव्हती. आणि रोहित म्हणाला, राणी मी जे काही रात्री केलं त्याबद्दल. तशी राणी म्हणाली, त्याबद्दल माफी मागायची असेल ना तर सर मी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं वागताना. घटस्फोट घेणार आहात ना माझ्यासोबत आणि माझ्यासोबतच असं करताय. तुम्हाला आणखीन काय काय करायचं आहे हो? मला सोडण्याआधी माझ्याबरोबर माझा गैरफायदा घ्यायचा आहे का? पण मी असं होऊ देणार नाही. मी घरी बसले म्हणून काय झालं? तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही जबरदस्ती लग्न कराल, तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही घटस्फोट द्याल. आणि आता हे सगळं करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? आणि रोहित म्हणाला, अगं राणी का असा गैरसमज करून घेतलास? मी तर घटस्फोट देऊन लग्नच करणार होतो. आणि राणी म्हणाली, करा ना लग्न, द्या मला घटस्फोट, पण त्याआधीच असा चोरासारखा दरोडा का टाकता इतरांच्या घरावर? तुमचं जिच्यासोबत लग्न होणार आहे तिच्यासोबत सगळं करा ना हे. आणि रोहित म्हणाला, राणी अगं मी माझ्याच घरात दरोडा टाकतोय, दुसऱ्यांचं मला काय देणं घेणं आहे? आणि राणी म्हणाली, मला माहीत आहे ना, तुम्ही ना सर खूप पोहोचलेले आहात, घाणेरड्या स्वभावाचे आहात तुम्ही. तुम्हाला माझाही उपभोग घ्यायचा आहे आणि दुसरं लग्न करायचं आहे तुमच्या प्रेयसीसोबत. आणि रोहित म्हणाला, नाही कोण प्रेयसी? मला तर घटस्फोट देऊन तुझ्यासोबतच. तसं त्याला बोलून न देता राणी म्हणाली, तुम्ही प्रेम करता की नाही ते मला सांगा आणि खरं खरं सांगा. तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे. आणि आता रोहित तर राणीवर
प्रेम करायला लागलाच होता की, मग खोटं कसं बोलणार. म्हणून तो म्हणाला, हो मी प्रेम करतो पण. आणि लगेच राणी म्हणाली, बास, आता मला आणखीन काहीही ऐकायचं नाही. मला घटस्फोट देऊन तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबत लग्न करायचं आहे ना, पण मी माझा गैरफायदा तुम्हाला घेऊ देणार नाही. रोहित म्हणाला, अगं काय गैरसमज करून घेतलास आणि मी कुठे तुझा गैरफायदा घेतोय. राणी म्हणाली, माझ्या तोंडावर लिहिलंय का की मी मूर्ख आहे. तर तसं अजिबात नाही. मी दूध खुळी वाटले का तुम्हाला तुमचा प्लॅन न समजण्या इतपत. मला सगळं समजलं आहे. तुम्ही माझ्यापासून घटस्फोट घेणार आहात तेही 2 दिवसात, आणि काय तर म्हणे आपण दोघं एकत्र राहूया, त्यानंतर घटस्फोट घेऊया आणि मग लग्न करूया. कुठली मुलगी तुमच्यावर विश्वास ठेवेल. इतकी महिने झाले तुमच्याकडून काहीच नाही झालं आणि आता तुम्ही अचानक असं करणार होय माझ्यासोबत. पण ते जमणार नाही. मला सगळं कळलं आहे आणि मी आता तिकडे येणारच नाही, असं राणीनं सांगितलं आणि त्याला हकलूनच दिला. रोहितने पुन्हा त्याच्या मित्रांना फोन केला आणि मला मंकू, अरे हे प्रकरण तर जास्तच चिघळलं. मी तिला किस केला पण ती जास्तच चिडली. ती संशय घेते यार माझ्यावर, कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीवरून, आणि तिला वाटते तिच्यासोबत मी लग्न करणार, ती दुसरीच कोणीतरी आहे. आणि मंकू म्हणाला, ही पहिली एक्सप्रेशन असते रे मुलींची, तू तिला बायको समजू नकोस. तुम्ही दोघे नवरा बायको नाहीच. असं समज की ती तुझी गर्लफ्रेंड आहे आणि आता तुला तिला म्हणवायचं आहे. रोहित म्हणाला, अरे पण आता कसं करू. मंकू म्हणाला, आता तिला जसं वागायचं आहे तसं वागू दे. तिच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला ना तर जाऊ दे, थोडी तुझ्यापासून दूर राही आणि तुला मिस करेल आणि तुझी तिला गोडी लागेल. आणि मी तुला एक व्हिडिओ पाठवते, तेवढा बघ आणि मार मोके पे चौका. आणि किस नंतर पुढची स्टेप हीच असते, असं म्हणून त्याला एक हॉट सेक्सी व्हिडिओ पाठवला. त्याचा सल्ला ऐकून रोहित म्हणाला, ओके. आणि मनोजकडे बघत बघत म्हणाला, मनोज चल तूही माझ्यासोबत. तशी राणी म्हणाली, मनोज तू जाऊ नकोस, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे डिस्चार्जबद्दल. आज 6 वाजता डिस्चार्ज देणार आहेत. आणि मग रोहित निघून गेला आणि तिच्या भावाला डिस्चार्ज देताना यायचं संध्याकाळी, असं त्यानं ठरवलं. मग दिवसभर फार्म हाऊस, पतपेढी, दूध डेअरी, कारखाना असा फिरला. नेमका 6 वाजता पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये आला बिचारा. आणि त्याला कळलं की ती दुपारी 3 वाजता तिच्या भावाला डिस्चार्ज करून निघून गेली. आणि रोहितला तर कळेच ना की तिची नाराजी कशी दूर करावी. आणि आता तो तिच्या घरी गेला आणि म्हणाला, राणी तुला काय झालंय, काय इतकी चिडली आहेस. राणी म्हणाली, घटस्फोटाचे पेपर आणलेत का, दाखवा बघू, मी लगेच सही करते. रोहित म्हणाला, काय सारखा घटस्फोट लावलंस गं. राणी म्हणे, मी नाही लावलं, तुम्ही लावलं आहे. मी तर फक्त तुम्हाला मुक्त करते आणि तुम्ही सतत इथे येऊ नका. मी तुम्हाला घटस्फोट देणारच आहे, काळजी करू नका. आणि रोहित तिला म्हणाला, तू बावळट आहेस का गं, चल जाऊ दे, मी तुला सरप्राईज देणार होतो पण आता खरं खरं सांगतोय की राणी, आय लव्ह यू. आणि मी घटस्फोट घेऊन पुन्हा एकदा तुझ्याशीच लग्न करणार आहे. पण तू इतकी चिडलीस की मला आता सगळं खरं खरं सांगावं लागलं आणि सरप्राईज फुटलं. राणी आता त्याच्याकडे संशयानं बघायला लागली आणि हा आणखीन काय खोटं नाटक रुचतोय असा विचार करायला लागली. आणि रोहित आता तिच्याकडे रोखून बघत तिच्यासमोर आला आणि सरळ खाली वाकला आणि राणीच्या टी-शर्टमध्येच घुसला. आणि तिच्या टी-शर्टमधून त्यानं डोकं वर काढलं आणि आता तो राणीच्या खूप म्हणजे खूप जवळ होता, जिथं हवेला सुद्धा शिरायला जागा नव्हती. इतके दोघे घट्ट चिकटले होते एकमेकांसोबत. एका टी-शर्टमध्ये रोहित आणि राणी, तेही समोरासमोर. दोघात कसलंच अंतर नव्हतं आणि खूपच हॉट मोमेंट होती ती. छातीपासून पायापर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव एकमेकांना चिकटलेला होता. आणि त्यानं मान खाली झुकवली आणि तिच्या ओठांकडे बघायला लागला आणि म्हणाला, आता पळून दाखव. तसा राणीच्या पोटात खड्डा पडला आणि ती घाबरली. तशी रोहितनं तिला भिंतीसोबत मागे ढकलत चिटकवली, तशीच दाबली आणि तिच्या शरीरातून रोमांचकारी लहरी उसळायला लागल्या. तिनं पुन्हा डोळे घट्ट मिटून घेतले आणि रोहितने पुन्हा तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिला आता त्याला दूर ढकलण्यासाठी हातही नव्हते आणि
तो जे काही करेल ते आता ती सहन करत राहिली. आणि रोहितने तिच्या ओठांवरून ओठ बाजूला काढले आणि पुन्हा एकदा म्हणाला, राणी, आय रिअली लव्ह यू. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. ठेवतेस की नाही विश्वास? आणि राणीनं पुन्हा तोंड वाकडं केलं आणि नजर फिरवली. तसं रोहितनं पुन्हा तिच्या ओठांना ओठात घेतलं आणि किस करत बसला. आणि राणीच्या पूर्ण शरीरात आग लागायला सुरुवात झाली.